नवनाथ महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम गोविंद गोपाल नमः. ओम रामकृष्ण हरे. ओम रामकृष्ण हरे. ओम श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरेशा रुक्मिणीवरादी पुरुषा सर्वसाक्षी जाणता तो. हे जगत्पालका जगन्नायका ब्रह्मांडवरी यादव कुळ टिळका. आता भक्ती सारी दीपिका ग्रंथार्थ दृष्टी मिरवावी. मागील अध्यायी सिद्ध साधन श्री मच्छिंद्रनाथाले घडोण. उपरांतिक भस्मदान सरस्वती तेने केले. केले परी दैवहत तिने टाकले गोमहित. परी फार ठकली अदैववंत अतिहीन प्रारब्धी. गरपसत लाभ झाला तो निर्दैवेपणे पदी लोटिला. की पुढे मांदुस येता वाहिला अंध हो यावडीने. की अवचट लाधला चिंतामणी तो आवडी गोवी गोफणी. की खडा म्हणोनी देतो झोकोनी कृषी शेती टाकी तशी. की अवचट लाधता पियुष घट विष म्हणोनी करी विट. तेवी विप्रजाया अदैवे पाठ नाडली शे सर्वस्वी. सहज काननी फिरता फिरता जाऊन बैशे कल्पतरो खालता. परिदैवैचे भूत खाईलाता आतन्याये नाडली. की कामधेनु गृही आली ती बाहेर बळेची दवडिली. तन्याये परी झाली नाडलेसे सर्वस्वे. किंवा बाण ढाळिता खेळीमेळी निधान लाधला हस्तकमळी. तो गार म्हणोनी सांडिला जळी. की सहजा तुडे हाती परिस खापर म्हणून टाकी तसे त्यास. घराला राजहंस वायस म्हणून दवडिला. की हार देऊ देव उदित परी त्याशी भासले परमभूत. तन्याये विप्रकांतेस घडोन आले महाराजा. एरीकडे मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्री जगन्नाथ. करोनी सेतु बंधायेत रामेश्वर दर्शनी. तो श्वेती उणी करी स्नान अवचट देखिला वायुनंदन. क्लेश शरीरा जरा व्यापुण मान शरीरी बैसला. सान शरीरी बैसला. तया संधीत मेघवर्षाव करिता झाला सहज स्वभाव. दरडीव करोनी गुहायास्तव करिता झाला मारुती. वरुणी वर्षाव पर्जन्य करीत एरुईकडे दरडेव करीत. ते पाहोनी मच्छिंद्रनाथ विस्मया ते पावली. पावला तरी हटकोनी बोलत
म्हणे मरकटा तो मूर्ख बहुत, आता करशी सदन निसृत, स्वशरीर रक्षावया. पर्जन्य वर्षे विशाल धार, यात कधी करशील घर, जैसे तस्करे लुटलियावर, दीपा तेल भरितसे. की बाईल गेलिया झोपा केला, तैसा न्याय घडून आला, की स्वसदना ते पावक लागला, खूप खणी विजवावया. की ग्रीवे पडता काळ फास, मग वाचिता होय मर स्तोत्रास. की परम पीडिता तृषांतास, खूप खणू म्हणतसे. की हृदय पेटला जठरानळ, कामधेनूचे इच्छिती फळ, मेघ ओसरल्या बिजे रसाळ, महिला गे पेरितसे. तन्याय पर्जन्य काळ सदन, करिशी उतावीळ, तस्मात मूर्ख मरकट वाचाळ, मिरवालाशी पुढारा. ऐशाय कोणी वायुनंदन, म्हणे चतुरा हे सकोण, एरू म्हणे जती पूर्ण, मच्छिंद्रायशे मज म्हणती. एरू म्हणे तुते जती, कोणी अर्थी लोक म्हणती. नात म्हणे प्रताप शक्ती, आहे म्हणून वदतात. यावरी बोले वायुसुत, आम्ही ऐकितो जती हनुमंत, तुम्ही नूतन जती महित, एकाएकी उदेला. तरी आता सो कैशी, मी मारुतीच्या शेजारास, भावे राहोन एक वेळेस, वरले आहे महाराजा. तेही कला सहस्राशी, माते लादले महापरदेशी. ते तुझ दावितोया समयाशी, तया पासाव जे प्राप्त झाली. तरी त्या कळेचे निवारण, करोनी दावे मज कारण. ना तरी जत्यायशे नाम, सोडूनिया जाई का. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, कोणती कळा ती दावी माते, तिचे निवारण श्री गुरुनाथ, करेल जाण निश्चय. जैसा श्रीराम असता शयनी, पाहे मारुती वृक्षावरोनी. नाना पर्वत टाकी उचलोनी, राम शरीरा योजुनिया. परी रामेन सोडिता शयन, सज्ज करोनी चाप बाण. सकळ पर्वता कारण, निवारण करीतो. तन्याये श्री गुरुराज, सकळ अर्थी पुरविल चोज. सकळ ब्रह्मांडांचे ओझे, नखाग्रे धरील तो. तेथे तुझे मरकटा कथा, किती असे दावी आता. फार करशील पाषंडता, झोकशील कवळीने. तरी आता का करशी उशीर, मरकटा दावी चमत्कार. ऐशी ऐकता वायुकुमार, पूर्ण चिंती क्षोभला. उड्डाण करोनी जाए कांता, तेथे धरी भीमरूपता. न कळता त्या ते 7 पर्वता, उचलोनिया फेकिली. नभमंडपी ढगा समान, पर्वते तसे पंथी गगन. ते मच्छिंद्रनाथे दृष्टी पाहोन, स्थिर स्थिर म्हणतसे. वात प्रेरका मंत्रशक्ती, वाटेत कोंदले पर्वती. तो एरीकडे अनेक मारुती, दुसरा पर्वत फेकितसे.
तो दुसरा म्हणता तिसरा येत, चौथा पाचवा शतानुशत. मग एकाचे मंत्रे करो निवात, ठाईच ठाई रोधिला. जैसे कंदूक बाळ खेळती, मध्ये अटकता परते पंथी. तन्याय झाला पर्वती, ठाईच्या ठाई जाती. एरेकडे वायू नंदन, पर्वत परतता दृष्टी पाहोण. पूर्ण क्षोभला जेवी कृशान, महाप्रळय काळीचा. मग महापर्वत एक विस्तीर्ण, उचलो निबाहू मस्तकी अर्पुण. फेकावया तो मच्छिंद्रनाथाने, निज दृष्टीने देखिला. मग अब्धी उदक घेऊनी, वायू आकर्षण मंत्र म्हणूनी. सबळ झुगारो पाणी, वायुनंदन सिंचिला. तेने भरोनी शरीरी वात, चलनवलन सर्व सांडित. ऊर्ध्व झाले दोन्ही हात, माऊली पर्वत राहिला. मग ते जैशी स्तंभावरी, रचली म्हणते द्वारकापुरी. तेवे मारुती शरीरावरी, पर्वता ते मिरवितसे. खाली टाकावया नचले बळ, जेवी विरला हस्त विकळ. पदी चालावयासी बळ, काहे कन चाले. ते पाहून या दीन बाळ, हृदय कवळे ताता निळ. मग प्रत्यक्ष होनी वदे रसाळ, सोडी सोडी बाळा ते. तय अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ, पुन्हा प्रेरिला मंत्रवात. मग माऊलीचा उतरून पर्वत, ठाईच ठाई ठेवितसे. मग चलन वलन वात शक्ती, संगीत झाली देहस्थिती. मग समीप येऊनी नाथा प्रती, धन्य धन्य म्हणतसे. यावरी बोलता झाला अनिळ, बा मारुती तुझे नचले बळ. तुझ मजा ते निर्मळ, बांधुनिया केले सिद्धाने. जेने तुझ्या बापा बांधिले, त्याशी तुझे भय काय आले. त्याचे आचरण तैसे झाले, भक्तिशक्ती अघटित. मनसी सिद्धाची मंत्रस्थिती, अघटित सेवदता उक्ती. तरी माझी भक्ती गुरुची शक्ती, ईश्वरी वाचा म्हणतात. हे तुल्या पाच शक्ती क्रियावंताशी, सकळ देवता होती दासी. ऐशा ऐकोनी अंजनी सुताशी, परमानंद मिरवला. या उपरांतिक मच्छिंद्रनाथ, मारुती यांच्या चरणी लागत. म्हणे येथून तुमचे सख्य उचित, मजवरती असो का. मग प्रसन्न चित्ती समीर मारुती, म्हणती बारे तत्कार्यार्थी. आम्ही वेचून आपुली शक्ती, सुख संपत्ती तुझ देऊ. जैसे दानवांच्या काजा, कवी महाराज उष्णा वर्ते ओझा. तेवी त्वत्कार्यार्थ भोजा, शक्ती आपली वेचू आम्ही. के सागरी टिटवी अंड्या करिता, गरुड शक्ती झाली वेचिता. तेवी महाराजा त्वत्कार्यार्था, शक्ती आपुली वेचुकीन. के विधीच्या संकटात, विष्णू मत्स्यावतार घेत. तन्याये त्वत्कार्यार्थ, शक्ती आपुली वेचुकीन. के अवश्य ऋषीचे शाप पृष्टी. स्वय विष्णू झाला कष्टी, तन्याये तुझसाठी शक्ती आपली वेचुकीन. रामाच्या उपयोगाशी, कपी गेले सीता शुद्धीशी. तन्याये तुझशी शक्ती आपली वेचुकीन. ऐशे वरद वाग्रत्न, ओपुनी प्रीती वायुनंदन. म्हणते बारे तीर्थ आगमन, जती नाम मिरविकान.
यावरी बोले मच्छिंद्रनाथ, जतिनामे होईन विख्यात. परी एक कल्पना उदेली चित्तांत, त्या भ्रांती ते निवटिका. हेरू म्हणे कल्पना कोणती, उदेली कामना तुझे चित्ती. नाथ म्हणे तू सर्वज्ञ मूर्ती, आयुष्य भविष्य जानशी. ऐशी सर्वज्ञा सोनी नीती, विवाद केला कामज प्रती. आणि भेटी झाले नागाश्वथी, तुझे माझे पूर्वीचा. ते शाबरी विद्येचे कवित्व, करवोनी वर दिदला त्यात. ऐशा सोनी सखया माहित, ऐशा सोनी सखया माहित. रळी व्यर्थ का केली, यावरी बोले वायुनंदन. बा तू करिता श्वेती स्नान, तेव्हा तू ते ओळखोन तुझ पाशी मी आलो. तू कवी नारायणाचा अवतार, जननी भेदिले मच्छोदर. हे माहित परिकल्पनेवर, चित्त काहे उदेले. की नागपत्रे अश्वत्थाशे, वर ओपिला देवे तुझ पाशे. परी त्या सद्विद्येचे सामर्थ्याचे, पाहो ऐशे वाटले. यावरी पुढे कार्य अनेक पडले, तू ते अलोलिक ते टिकाव धरणे. कौतुक म्हणून शोध शोधिला, तरी बाता येथो निगमन. श्रीराजा शिकरावे मज लक्षण, ते नातळे पुरुष प्रवेश पूर्ण. परत्र भोने तो पावे, बारे झाले तुझे दर्शन. तुझशी आहे माझे कारण, मज मस्तकीचे ओझे उतरणे. तुझे हाते होईल. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, कैसा झाला शेरुणी व्यक्त. सर्व कामा ते वायुसुत, सांगोपांग निरोपी. हेरू म्हणे योगद्रुमा, रामाचे घडले दाश्यामा. सीता शुद्धी पाहून उगमा, लंकापते मारविला. तै सीता घेऊन अयोध्येशी जाता, परी सीतेच्या कामना वेधली चित्ता. आहे दासत्व मारुती करिता, महिलागी हा एक. तरी हा शोभा संपूर्ण संपन्न, कांता धनसुता एक सदन. जरी वितुळे सुख संसारी साधन, कांते मागे होतसे. तरी या मारुतीशी कांता करोन, भोगू सर्व सुख संपन्न. परी ब्रह्मचारी मम भाषण, मान्य करील की नाही. तरी आते वचने गुण, गृहस्थाश्रमी करावा वायुनंदन. ऐशे शितेने कल्पोन, पाचारिले आम्हा ते. जवळी बैसवोनी स्नेहाने, स्वकरे मग मुख कुरवाळून. म्हणे बा मारुती तू धन्य, ते लोकी असशी पै. परे बा माझे एक मागणे, देशील तरी फार उत्तम मानिन. यावरी तुही नकार मज लागोण, देणार नाही सससाही. उदार वेचिता आपुला प्राण, परी नकारण देते वाचे करोण. शिबिरायाने कपोता कारणे, मांस दिदले रती रती. पाहे श्रियाळ उदार कीर्ती, बाण दिदले याचका हाती. तन्याये त्याच पंक्ती, तुही असशी कपिंद्रा. ऐशा ऐकता जननी वचन, परमतोषला वायुनंदन. म्हणे मायो कामना कोण, उदित करी देन मी.
एरी म्हणे करतल भाष्य देशा पुल्या सद्भावास तरी मम कामनेची हौस दृश्य करीन तुझे बारे मग करे करवो पुणे शेवटी म्हणे मागाल ते कामना होती ते मी देऊनी चित्त संतुष्टी मिरवीन जननी एरे म्हणे मम कामना तो आचरावे गृहस्थाश्रमा कांता करोने संसार उगमा सर्व सुख भोगावे ऐशी ऐकता वागवटी सप्रेम खोचल्या पुल्या पोटी म्लान वदन चित्त हिंपुटी परम संकटी पडेला मग न देता मातेशी काही उत्तर येऊन बैसला रामा समोर परिचित वृत्ती कोमेत मुखचंद्र श्री रघुत्तमे पाहिला मग जवळे पाचारो हृदयी धरिताली दयाळाई म्हणे बारे तुझा व्यर्थ केवी मुखचंद्र वाळला मग प्रांजळी सर्व कथन श्रीरामा ते निवेदुन नेत्रे अश्रू म्लान वदन मी करुणिया बैसलो पर्यंत हा साक्ष रघुकोळ टिळक म्हणे वायान मानी दुःख श्रीराजाच्या श्रियास कळिक कांता असते तुझ्याची तरी बायाचे ऐक कथन कृतत्रेत द्वापार कलिपूर्ण या चोहो युगाते म्हणते निपुण चौकडी कही अशी तरी बायशा चौकड्या किती 396 बोलती मिती तू ते माते चौकड्या प्रती जन्म येणे आहेची मी 99 रामक्षिती तुही 99 मारुती आणि लंकाधीश याच नीती 99 शेतो यावर 14 चौकड्यांचे राज्य रावण करेलायशी बोलती वचन परी 14 अंकीचा आकडा मागून आकनेला विधीने तो मग उरलावरील एक चतुर्थ टिचक्या चौकड्या राज्य करीत परी सांगावया कारण त्यात आपण मारोनी तशी मग आल्यावरी राज्यात जाणे लागे मारुती तुती तरी बापाळी तुझी निश्रित आले आहे ती भोगिका ऐशे म्हणता श्रीराम वहिला मग मेत्या ते प्रश्न केला की दृढ का सोट्या हे मजला बेटी केवी कामरती मग राम म्हणे बावृधवरेती आज पासोन्याशे मारुती तयाच्या भुहाकारे श्वास संगती गरोदर होती त्या स्त्रिया तरी तू सकळ संशय सांडोण शैल्य देशी करी गमन तुझे ब्रह्मचारीपण ढळत नाही महाराजा ऐशी वार्ता होता निसृती मग म्या स्वीकारिले शैल्य देशाप्रती यावरी ती ही श्रियानुपती मेनका नामे विराजली तिथे पृथ्वीची आदेश वार्ता ऐकीव झाली की पुरुष कांता देशोदेशी उभयता रमताले स्वैच्छेन देवदानव मानवा सहित पशु पक्षी नागजात सकळ श्री पुरुष उभयता इंद्रिय सुखे सुखावती कामरती मंथनाकार रतीशी अर्पिते कामी कणर ऐसा जानो निमनी विचार परमचित्ती क्षोभली मग तिने मांडले अनुष्ठान म्हणा माझे काम वरोण की प्रत्यक्ष होणे वायुनंदन रतिरत्न अर्पुत्या ऐसा काम वरोण चित्ती बैसली शे दृढ तपा परती मांसा तोडून यज्ञ कुंडी आहुती मम नामे अर्पितसे
ऐशे लोटले 12 वर्ष सकळाटिले शरीर मांस मग ते पाहोन अति कृश प्रसन्न मी तिथे परे तिथे होता माझी भेटी पदे मौळी घालून मिठी म्हणे अर्थ जो भोवला पोटी तो सिद्ध करे महाराजा मग मी विचारिता झालो तिथे की कवन कामना सरिता भरिते मग सांगोन अर्थ रसाते सुख समुद्रा सुख समुद्रा मेळवी ऐशे ऐकता वचनोत्तर म्हणे महाराजा वायुकुमार तुझी निश्रिया गर्भिणी समग्र होणे मिरविती महाराजा तरी तो सकळांचा प्राणेश्वर स्मरा उपी भुहाकार तरी ते रतिनार सुख पावे सकळाशी तरी नाद बुंदा सुखासन मैथुन रती घरी धरी कामना हे मार्ग सकळ देश कारणा स्वर्ग मृत्यू पाताळी तरी कामुचेची आखट स्वप्न दिसे नाहीसा पाठ तरी तू स्वाम्या मुचा लोट ते सुकामा मिरविका ऐशे वदता श्रियाभूषणी मग मी बोलिलो ते लागुनी की ऊर्ध्वरेता जन्माहुनी दृढ कासोटी विराजलो जेथे उदय झालो जठरे अंजनी ते उदरा दृढ कौपिणी माते प्राप्त शुभाननी कनक कासोटी ती अशी तस्मात दृढ इंद्रिय संपत्ती ढाळे लागले भांडार ग्रंथी तेनेंद्रिय व्यवहार शक्ती जगा माझी मिरविना म्हणून कामा ऊर्ध्व गमन श्वासोक्त रते का द्रुम तुम्हा श्रियांचा रती आश्रम शांततेने पावतसे तरी त्वत्तपाच्या श्रमध्वजा मच्छिंद्र नगरे विराजवोजा ते चित्तदैव रतिकाजा काम भक्ती तुष्टेल म्हणून मच्छिंद्र आहे कोण तरी तो प्रत्यक्ष कवी नारायण त्वत्पाच्या कामी बैसोन फलद्रुप होईल की ऐशे बोलोन तीर्थावरती तुष्ट केली सकामरथी तरी तू जाऊनी मनोरथी तुष्ट करे महाराजा हेरू म्हणे ऊर्ध्वरेता माते कार्य हे निरोपिता तरी ब्रह्मचर्यत्व समूळ वृथा आचवले जाईल मी तो उदास काम शक्ती नोहे मनशेल नाथपंथी आज ती नामे जगविख्याती जगा माझे मिरवलो तरी ऐशे कुकर्म राहाटी माते घडोनी येता जेठी मग वाग्देवता निंदा देवटी येऊनी जगी मिरवेला यावर अनेक सिद्ध जगी नाथपंथी आहेत योगी तेही योगपंथ ते प्रसंगी विटाळ माझा करतील एवं श्री संगाश्लाघ्य फार अपकीर्तीचे दृढ भांडार सर्व विनाशी मोहना शास्त्र स्वीकारावे हे वाटेना श्रिया संगे बहु नाडले अपकीर्ती जगे मिरवले आणि सर्व सुकृता चवले रीते पोते ते वाताचे पाहे अमरेंद्र झाला भग्न चंद्र मिरवला कलंके करुण समूळ राज्य विनाश रावण श्रीलोभे नाडला तो
विधी सुताचे ब्रह्म कासोटी, तीक्षण मात्रे झाली सुटी. 60 पोरे निर्मुनी पोटी, धन्य भाजावरीली. याचे निते तदा तात, अकर्म प्रवाही कन्येरत. विधी ऐशे नाम उचित, अविधीपणे बुडविली. पात पितो त्र्यंबक, तपिया माझी असे अर्क. परे कामदरी असतोदक, भिल्लीनी उददी लुब्धला. तन्याये तपो जेठी, कामरंबेच करोनी पोटी. आचवोनी तप घे नरोटी, तन्यायचे मिरवितसे. ऐसा विश्वामित्र तो अमित्र झाला, आयाची नीती वदसी मला. तरे वन्य कामधरीला, व्याघ्र भयानांदविषी. ऐशा ऐकोनी मच्छिंद्र वचन, म्हणे बारे योग द्रुमण. ही अनादि राहाटी पूर्ण, भोग भोगिता निर्दोष. जय श्रीरामे मजला कथिले, 99 मारुती असे वदले. तन्याये तुम्ही भले, 99 वासशीतून. सरी अनादि राहाटी, भोगिता झाला भामिनी 20 कोटी. मौनीनाथ येऊने पोटी, कीर्त्यर्क मिरवेल. तव तात जो प्रीचर वसून, तो तव उदरी येईल वसून. कीर्ती ते मही प्रकाशो, महाप्रचंड मिरवेल. आयसे सांगोनी वायू सुत, प्रसन्न केले चित्त दैवत. मगवर प्रधान वाणी रुकारवंत, मच्छिंद्रनाथा देतसे. जैसे शुक्रे अमित्र सुता, प्रसन्न होने चित्त सविता. देवने मंत्र संजीवने अर्था, प्रभु लागे मिरवला. तेवे अमित्र कुळजा, राज स्थापिले भक्ती काजा. नेनु बिभीषण शत्रु अनुजा, केला सरता चिरंजीव. तन्याये घातक वसो, नेनो निकाम शरापासो. रुकारते समयासो, अंजिनी सुतपै केला. मग करोनी नमना नमन, अवश्यपणे करिता गमन. अदृश्य पाहोनी वायुनंदन, मच्छिंद्रनाथ चालिला. सहज मच्छिंद्रनाथ चालिला. सहज चालिला महिपाठी, आरती हिंगळा द्यावी भेटी. ऐशे न गमोनी तया वाटी, येऊन या पोचला. तव ते शक्तीद्वारे, रक्षकास्ते दक्षाचारी. अष्टभैरव कृतांत संगरी, जिंकू पहाती कृतांता. आणि शतकोटीच्या मुंडा, शंकिनी डंकिनी प्रचंडा. त्याही तीव्र ब्रह्मांडा, ग्रासू पहाती कृतांतपणी. यावर अर्णव बहु कर्कश, नाना पर्वत विशेष. त्यात व्याघ्रादी सावजे रिस, येऊ येऊ म्हणताती. म्हणे ते अर्णव सहज बोली, परी नो हे कृतांताची पैसे पाली. की पूर्वी दानवांनी आणून ठेविली, भय माया तठाई. की ते अर्णव पाहता सहज, तैची देवतांचे तेज. विरुणी जाय मोडे माझ, नको नको म्हणूनी. कंटक वन जाळिया संधी, भयानक सावजे अपार मांदी. पाहता क्षणिका म्हणा बुद्धी, विरोनी जाय तत्काळ. तेथे न पावे वायुनंदन, परम भयभीत मन. कृतांत पत्नीचे कानन, भक्षील म्हणून पळतसे. असो ऐशी वात गोष्टी, मित्र उदेल परम पाठी.
की येथे संचरता रश्मी दाटी ग्रासील मग काय करू येऊनी ते परिकानन पाहता रश्मी संचारुण देई सविता असो ऐशी कानन वार्ता संकट भयाचे स्थान चित्ताते ते सिद्ध मुनी राव संचरेला पुल्या प्रतापे गौरव ती कथा रसज्ञ ज्ञानदेव श्री गुरु ज्ञान माझा वदेल की तरी स्मृती ठेवून हेत प्राशन करा कथामृत मग भवरोगाचे अपार भरते दुःखलेश नांदेना हा ग्रंथ केवळ चिंतामणी हरेल चित्ताची काळजी मुळे हुनी जैसे वृश्चिक दंशा लागोनी विष शोषी महाराजा तरी होने सद्विवेका सांडा कुटिलपणी तर्का निंदा दोष विघ्न भातुका शेवू नकास साही निंदा शक्ती परम पापिणी अतिरंजक निचवदने परियामुचे माय बहिणी पवित्र करीला मुते जो ना निंदेशी प्रतिपाळील तो सखाद्भुता मुचा स्नेहो विपुल पातक कमळाचे क्षालन करील वारंवार चितशी धुंडे सुट नरहरिवंशी मालो स्नेह करे निंदकाशी बहुतायुष्य इच्छित्या मानवाशी उपकारी म्हणून तरी अस्वादर श्रुती तुम्ही न बैसावे तया पंक्ती मालू तुम्हा तेहीच विनंती वारंवार करीतसे स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर तृतीयाध्याय गूढः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ महाराज की जय। ओम अलख निरंजन 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 ओम अलख निरंजन। नवनाथ महाराज की जय। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण महाराज की जय। हनुमान भगवान की जय। प्रभु रामचंद्र महाराज की जय। ओम भैरवनाथ भगवान की जय। ओम गुरुदेव दत्त ओम गुरुदेव दत्त ओम गुरुदेव दत्त।